नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मनवा म्हणत असते की मला असं वाटतं की मी तुमच्या घरामध्ये कुणीतरी परकी आहे. तुमच्या सुखाच्या संसाराला, या तुमच्या सुखाच्या फोटोला मी एक डाग लागल्यासारखी मला वाटत असते. तुमच्या या सुखाच्या संसारामध्ये मला कुठे स्थान नाही आहे असं मला वाटत असतं. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे मनवाने आता स्वतःच्या मनामध्येच हा विचार करून ती मोकळी झालेली असते की तुम्ही मला इथे एकटं पाडलेलं आहे. तुमच्या घरामध्ये मला माझं असं स्थानच नाही आहे. त्यामुळे इथे आता तिने नको तो विचार केलेला असतो आणि ती सरळ तिथून बाहेर निघून गेलेली असते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, क्रिश, अरे हे सगळं काय आहे? तेव्हा इथे रमा म्हणत असते, अंकुश, तू नको तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. तिने तिच्या मनामध्ये हे काय विचार करायला सुरुवात केले काही कळत नाही आहे. जाऊ दे, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. हे बघ, तू कामानिमित्त बाहेर जात होतास ना, तू जा, पण संध्याकाळी लवकर घरी ये. तेव्हा तो म्हणतो, का रमा? तेव्हा इथे रमा म्हणत असते, कारण संध्याकाळी अबोलीच्या चोरोटीचा कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे चोरोटीला खरं तर कुणाला बोलवायचं नसतं, ती घरातल्या घरातच भरली जाते. पण आपले चाळकरी म्हणजे आपलं कुटुंबच आहे की नाही, म्हणून मी 4 बायकांना बोलावलं आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ठीक आहे, मी संध्याकाळी लवकर येतो. अबोली, तू तुझी काळजी घे. तेव्हा अंकुश बाहेर निघून येतो आणि सगळ्यात आधी डॉक्टरांना फोन करतो. अंकुश इथे डॉक्टरांना म्हणत असतो की मॅडम, तुम्ही अबोलीचे रिपोर्ट तयार केलेत का? मी रिपोर्ट घ्यायला येतो आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की नाही सर, रिपोर्ट अजून तयार झालेले नाही आहेत. कारण का? ब्लड कमी पडलं ना, त्यामुळे टेस्ट पूर्ण झालेल्या नाही आहेत. मला जरा पुन्हा त्यांचं ब्लड घ्यावं लागेल. तेव्हा अंकुश म्हणतो, का पण? हे बघा, मला असं वाटते डॉक्टर की तुम्ही मला उगाचच काहीतरी कारणं देताय. तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? हे बघा डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का? आमच्या बाळाच्या बाबतीत जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा. एकही गोष्ट आमच्यापासून लपवू नका. जर काही सिरियस असेल तर आत्ताच सांगा. आमचं बाळ आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज सांगा ना. रिपोर्ट चांगले आहेत ना? रिपोर्ट आलेत का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. असं काहीही नाही आहे. आम्हाला फक्त काही टेस्ट करायच्या आहेत अजून, त्यासाठी त्यांचं ब्लड हवं आहे. तेव्हा मी उद्या येते ब्लड घ्यायला. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की काय झालं आहे, तुम्ही उद्या का ब्लड घ्यायला येत आहे? जर काही अडचण असेल तर तुम्ही आजच या ना ब्लड घ्यायला, आणि लवकरात लवकर तुम्ही रिपोर्ट तयार करा. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की नाही, मी आज नाही येऊ शकत. माझं महत्त्वाचं काम आहे, मी उद्या येते. तेव्हा डॉक्टर इथे आता उडवाउडवीची उत्तरं देत असतात आणि अंकुशला ते कळत असतं. अंकुश म्हणत असतो, डॉक्टर, आमच्या बाळाच्या बाबतीत तुम्ही प्लीज इथे आता जास्त उशीर करू नका. जर काही तसाच प्रॉब्लेम असेल तर वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही आजच या ना आणि ब्लड घेऊन जा ना. आजच यायला काय हरकत आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, आज माझं खूप महत्त्वाचं काम आहे, प्लीज समजून घ्या, म्हणून मी आज येऊ शकत नाही. मी उद्या येते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, डॉक्टर, हे बघा, मी तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे. प्लीज तुम्ही मला खरं खरं सांगा, बाळ आणि अबोली दोघेही सुखरूप आहेत ना? कारण बाळ आमच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे हे तुम्हालासुद्धा चांगलं माहिती आहे. आणि जर काही इथे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खरी खरी माहिती मला द्या, असं मला म्हणायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता चोरोटीचा कार्यक्रम असतो. सगळी जय्यत तयारी करण्यात आलेली असते. 4 बायकांना चाळीतल्या बोलावलेलं असतं. सगळ्याजणी खूप सुंदर तयार होऊन आलेल्या असतात. अंकुशसुद्धा घरी लवकर आलेला असतो. अंकुश म्हणतो, रमा, सगळी तयारी झाली आहे ना व्यवस्थित? तेव्हा इथे रमा म्हणते, हो अंकुश, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली. तू बघतोस का जरा अबोली तयार झाली का? तेव्हा अंकुश म्हणतो, हो रमा. तेव्हा इथे अबोली आता गजरा लावत असते, केसांमध्ये गजरा माळत असते. तेव्हा त्या ठिकाणी अंकुश आलेला असतो. अंकुश म्हणतो, अबोली, तयार झालीस का तू? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, झाले तयार. आणि ती इथे केसांमध्ये आता गजरा माळत असते. आंबाड्याच्या भोवती आता गजरा माळत असताना अंकुश त्या ठिकाणी येतो. तेव्हा अंकुश तिच्याकडे एकटक बघतच राहतो आणि इथे स्वतः अबोलीच्या इथे आता केसांमध्ये तो गजरा माळतो. गजरा माळत असताना आरशामध्ये अबोलीचं नक्षत्रासारखं रूप तो एकटक बघत असतो. तेव्हा अबोलीसुद्धा लाजत असते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली, अगं किती सुंदर दिसतेस तू. म्हणजे किती वेळा तरी मी तुला तयार होताना बघितलं आहे, पण आजचं जे काही तुझ्या चेहऱ्यावरचं तेज आहे ना, ते याआधी मी कधीच बघितलेलं नाही आहे. खरंच अबोली, खूप सुंदर दिसतेस तू, खूपच छान. तेव्हा अबोली म्हणत असते, सर कसं आहे ना, हे तेज जे माझ्या चेहऱ्यावरती आलं आहे ना, ते आपल्या बाळामुळे आले. तुम्हाला माहिती आहे ना, ज्या बायका इथे आई होणार असतात त्यांच्या चेहऱ्यावरती असंच तेज असतं.
कारण आपल्या आयुष्यामध्ये सुखाची सावळी त्याच्यामुळेच तर येणार आहे ना, त्यामुळे हे तेज माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतंय. तेव्हा अंकुश म्हणत असतो, खरंच म्हणजे हे बाळ आपल्या आयुष्यामध्ये येतंय तर खूपच जास्त आनंदाचा क्षण येतो असं वाटते. म्हणजे आपलं आयुष्यच जणू काही पूर्ण होणार आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, अगदी बरोबर बोलताय सर तुम्ही. आपलं बाळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, हो ना, कधी एकदा आपलं बाळ लवकर लवकर या दुनियेमध्ये येते आणि मी त्याला माझ्या हातामध्ये घेतोय असं मला वाटते. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, बरं चल अबोली, रमा तुला बाहेर बोलावते. तेव्हा इथे अंकुश अबोली दोघेजण बाहेर जाणार. तेवढ्यातच अबोलीचा पाय आपल्या निरीमध्ये अडकतो आणि ती पडणारच असते. तेवढ्यातच अंकुश तिला सावरतो आणि म्हणत असतो की अबोली काय झालं. तेव्हा अबोली म्हणते, सर माझा पाय आहे ना निरीमध्ये अडकला, तेव्हा मला ठेच लागली. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, पण अबोली अगं तुझी तब्येत तर ठीक आहे ना, तुझे हात बघ ना किती गार पडलेत, तू ठीक आहेस ना अबोली, तुला काही होत तर नाही आहे ना, तुला कसला त्रास होतो आहे का. तेव्हा अबोली म्हणते, सर खरंच मला काही कळत नाही आहे, म्हणजे मला भीती वाटते सर, सतत मला धडधड होत असते, माझ्या पोटामध्ये गोळा येत असतो सर आणि दुखत असतं माझ्या पोटात सातत्याने. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली आपल्या घरामध्ये जे काही घडलं आहे त्याचा तू त्रास करून घेतेस का स्वतःला, त्याचं तुला टेन्शन आलं आहे का, म्हणून तू अशी करतेस. तेव्हा मनवा इथे आता जे काही बोललेले असते की मी तुमच्या घरामध्ये मला परकी वाटते, तुमच्या ह्या सुखाच्या आयुष्यामध्ये मला कुठे स्थान नाही आहे, हे सगळं बोलणं तिला आठवत असतं. अबोली म्हणते, कदाचित सर हो, म्हणजे मला टेन्शन तर आले, पण सर मला कळत नाही आहे हे कशामुळे सगळं होतं आहे. खरंच सांगते मी तुम्हाला, मला हा त्रास का होतो आहे ना, मला कळत नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे सर की मला सुखरूपरित्या आपल्या बाळाला ह्या आता जगामध्ये आणायचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू अजिबात काळजी करू नकोस, तुला आणि बाळाला काहीसुद्धा होणार नाही, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी असताना तुला घाबरायची अजिबात गरज नाही आहे, मी तुला आणि बाळाला दोघांनासुद्धा काहीच होऊ देणार नाही. तेव्हा अबोली म्हणते, सर अहो किती काळजी कराल माझी. तेव्हा अंकुश म्हणतो, तुझी नाही काळजी करणार तर कुणाची काळजी करू. तेव्हा अबोली म्हणते, नका काळजी करू, मला आणि आपल्या बाळाला काहीसुद्धा होणार नाही आहे, आम्ही दोघेसुद्धा सुखरूप असू. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ते तर आहेच. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश म्हणतो, अबोली चल, रमा वाट बघते. तेव्हा अबोली छान सुंदर तयार होऊन बाहेर आलेली असते. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अबोली अगं किती सुंदर दिसतेस तू, अप्सरा जणू, खरंच खूप सुंदर तयार झाली आहेस आणि चेहऱ्यावरती तेज तर बघा, कुणाची दृष्ट लागायला नको. तेव्हा इथे ऋतुजा, चाळीतल्या माने काकू सगळ्याजणी म्हणत असतात, हो ना, खरंच ग अबोली, आधीच एवढी सुंदर आहेस तू आणि त्याच्यामध्ये हे आता चेहऱ्यावरती तेज आहे तुझ्या, त्याच्यामुळे तर तू अजूनच सुंदर दिसतेस. खरंच तू अप्सरा दिसतेस, अगदी लक्ष्मीचं रूपच दिसतंय आणि हे गळ्यातले दागिने किती उठून दिसत आहेत तुझ्यावरती, त्या दागिन्यांमुळे तर तू आणखीनच सुंदर दिसतेस, खरोखर लक्ष्मी उतरली आहे असंच वाटते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भरभरून बायका सगळ्याजणी अबोलीच्या सुंदरतेचं कौतुक करत असतात. तेव्हा इथे मनवा बघत असते, पण तिच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ती जेलस वगैरे होते, ती नॉर्मलच रिॲक्शन देत असते. पण इथे आता अबोली खूप जास्त खुश असते, सगळ्याजणी तिचं कौतुक करत असतात, ते सुद्धा भरभरून म्हणत असतात की आधीच किती सुंदर आहेस तू आणि त्याच्यामध्ये इतकी छान तयार झाली आहेस, ही साडी तर बघ किती सुंदर दिसते तुझ्यावरती, खरंच कुणाचीही दृष्ट लागायला नको तुला, खूपच छान दिसतेस. त्यानंतर इथे आता ऋतुजा म्हणत असते की रमा काकू आपण आता ओटी भरून घेऊया का, चोर ओटीच्या कार्यक्रमाचा मुहूर्त टळून जाईल. तेव्हा इथे आता काकू म्हणतात, ठीक आहे घ्या बरं आता ओटी भरून घ्या. तेव्हा इथे आता लगेचच माने काकू म्हणत असतात, मी काय म्हणते रमाताई, आधी तुम्ही ओटी भरून घ्या, कारण कसं आहे तुम्ही घरातले आहात ना, मग पहिला मान तुमचा. तेव्हा इथे माने काकू आता इतकं मनापासून बोलत आहेत, मग रमा काकू नाही कसं म्हणणार. रमा काकू म्हणतात, ठीक आहे. तेव्हा इथे ऋतुजा म्हणत असते की चोरोटीचा कार्यक्रम झाल्यानंतर आज तर इथे अबोलीचा चोरोटीचा कार्यक्रम आहे, पण नंतर मनवा तुझा नंबर आहे बरं का, म्हणजे अबोलीच्या नंतर आता मनवा तुझी बारी आहे, लवकरच तू सुद्धा गोड बातमी दे, असं आता माने काकू म्हणतात. तेव्हा इथे मनवाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रमा येते आणि अबोलीची ओटी भरत असते. अबोली खूपच जास्त सुंदर दिसत असते. कार्यक्रमाची तयारीसुद्धा फार छान पद्धतीने करण्यात आलेली असते. चोर ओटीचा कार्यक्रम खरं तर इथे चोरून ओटी भरली जाते,
जो की 3 महिन्यांनी केला जातो. पण इथे आता रमा त्याचबरोबर अबोली, अंकुश, चाळकर यांना आपलं कुटुंब समजतात. म्हणजे आपण एका चाळीमध्ये राहतो तेव्हा आपण जरी वेगवेगळे असलो तरीसुद्धा मनाने मात्र आपण सातत्याने एकत्रच असतो. कारण ती प्रत्येक वेळी चाल ही कुणा एकाची नसते, तर ती आपल्या सगळ्यांची असते. आणि त्या पद्धतीने इथे आता ज्या पद्धतीने शिंदे कुटुंबांनी सगळ्यांबरोबरचं नातं हे टिकून ठेवलेलं असतं, त्याच पद्धतीने इथे अबोलीने सुद्धा ते नातं टिकून ठेवलेलं असतं. त्यामुळे आता चाळीतल्या बायका जणू काही अबोली आणि त्याचबरोबर रमाताई यांच्या जवळच्याच आहेत असंच त्यांना सातत्याने वाटत असतं. त्यामुळे त्यासुद्धा घरातल्या म्हणूनच आलेल्या असतात. तेव्हा इथे रमा काकू आता ओटी भरतात. त्यानंतरला ऋतुजा येते आणि ऋतुजा ओटी भरते. त्यानंतरला माने काकू येतात. मग आता मनवा एकटीच उभी राहिलेली असते. मनवा उभी असते बोलल्यानंतर मग तिने सुद्धा आता ओटी भरायला हवी आहे ना. तेव्हा ऋतुजा म्हणत असते, अगं मनवा, तू काय अशी तिकडे उभी राहिली आहेस, ये तू इकडे, तू सुद्धा ओटी भर. तेव्हा मनवा आता लक्ष देत नसते. मनवा तिथेच उभी राहिलेली असते अगदी सुंभासारखी. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अगं मनवा, अशी बघतेस काय, जा ना, ओट भरणीचा कार्यक्रम आहे ना, मग जा अबोलीची ओटी भर ना. तेव्हा इथे आता रमा म्हणाल्यानंतर तिच्याकडे दुसरा ऑप्शन उरत नाही. ती आता लगेचच इथे खांद्यावरती पदर घेते आणि इथे अबोलीची ओटी भरायला येते. तेव्हा अबोलीकडे ती नजर रोखूनच बघत असते. मनामध्ये इतका राग अबोलीबद्दल, इतका तिरस्कार आहे आणि त्याच्यामध्ये ती अबोलीची ओटी भरायला आली. प्रेक्षकांनो, माझं म्हणणं तरी ह्या अशा लोकांनी नाही ओटी भरली तरीसुद्धा चालेल. कारण मनातून एखाद्या व्यक्तीला जर मनापासून आशीर्वाद येतच नसेल, चांगल्या ब्लेसिंग्स जर येतच नसतील, तर कशासाठी ना इतकी रागाने ओटी भरायची. तर इथे मनवा अबोलीकडे एकदम नजर रोखून बघत असते. अबोली बघा तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत असते. तिला वाईट वाटत असतं. ती पहिल्याची मनवा मिस करत असते. तेव्हा इथे आता कामाच्या व्यापामध्ये माणूस एकमेकांना थोडंफार दुर्लक्षित करतो, पण याचा अर्थ असा होत नाही की माणसाचं महत्त्व कमी होतं. पण इथे आता मनवाला मात्र ते कळत नाही. जेव्हा अबोली कामामध्ये बिझी असते, तिचा एकदा दोनदा फोन काही उचलत नाही आणि मनवासुद्धा मूर्खासारखी तिला सारखे सारखे फोन करत असते आणि सानिकाच्या केसमध्ये अबोली अडकलेली असते. तेव्हा इथे आता मनवाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. तिला असं वाटतं की अबोली तिला इग्नोर करते, पण असं काहीही झालेलं नसतं आणि ती तेव्हापासूनच अबोलीला चुकीची समजत आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ओटी वगैरे भरून झालेली असते. तेव्हा इथे रमा म्हणत असते की अंकुश, अरे तू सुद्धा ओटी भरलीस ना अबोलीची, तरीसुद्धा चालेल, कारण चोर ओटीमध्ये नवरा बायकोला ओवाळू शकतो. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, मी? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की आतापर्यंत एवढ्या केसेस बघितल्या, पण माझ्यासाठी ही चोर ओटीची केस काहीशी वेगळीच आहे. तेव्हा इथे अंकुश जातो आणि अबोलीची सुद्धा इथे आता चोर ओटी भरतो. तो ऑक्शन वगैरे करत असतो. तेव्हा अबोली कौतुकाने आपल्या नवऱ्याकडे बघत असते. तिला अंकुशचं खूप कौतुक वाटत असतं. आधी अंकुश कसा असतो आणि आता त्याच्यामध्ये किती फरक पडलेला आहे हे आपण बघतच आलो आहे. त्यानंतर इथे आता अबोली आणि अंकुश हे दोघेजण एकमेकांबरोबर किती छान राहतात, किती छान वागतात, हे जेव्हा मनवा बघत असते, तिला असं वाटत असतं की हे लोक सुखी आहेत आणि मला त्यांच्या सुखामध्ये स्थान नाही आहे, म्हणून ती आता स्वतःच्याच मनाला खात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश अबोलीला म्हणत असतो की अबोली, तू आपल्या घरामध्ये इतकी आनंदाची बातमी दिलेली आहेस, म्हणजे आपलं बाळ जन्माला येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये सुख येईल, आपल्या घरामध्ये खूपच जास्त सुखाची सावली येईल. तेव्हा तिथे आलेली असते विजया. विजया म्हणत असते की तुमचं बाळ सुखाची सावळी नाही तर दुःखाची सावळी घेऊन येणार आहे. घर उद्ध्वस्त होणार आहे तुमचं, उद्ध्वस्त. तुमच्या घराची वाट मी लावणार आहे विथ गॅरंटी, आणि मी हे करून दाखवणार म्हणजे दाखवणार, असं आता विजया म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे विजया आलेलीच असते वाट लावण्यासाठी. आतासुद्धा विजया तेच करायला आलेली असते जे तिने आधी केले. ती येते बाप्पाच्या मूर्तीच्या समोर उभी राहते आणि प्रेक्षकांनो बघा, ही विजया काय बोलते की देवा, तुलासुद्धा माहिती आहे ह्या कुटुंबाने मला किती रडवले, मला किती वेदना दिल्यात, त्याच्यामुळे तू सगळ्याचा लिखाटिपा ठेवलाच असशील ना. मग आता आली आहे मी ह्या लोकांना रडवायला, यांना धडा शिकवायला, यांना सळो की पळो करून सोडायला. मग आता प्रत्येक माझ्या इथे आता गोष्टींमध्ये माझ्या पाठीशी राहा, मला साथ द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, एक गोष्ट मला कळत नाही, म्हणजे ही विजया चांगल्या माणसांना त्रास द्यायला आली आहे आणि इथे बाप्पाला म्हणते की तुमचा आशीर्वाद माझ्याबरोबर असू द्या. म्हणजे ज्या माणसांचा हेतू वाईट असतो ते विनाकारण चांगल्या माणसाला त्रास द्यायला येतात, तेव्हा देवसुद्धा त्यांची साथ देतो का?
मग इथे विजया कशी काय देवाकडून अपेक्षा ठेवू शकते की माझ्या ह्या प्रत्येक पावलावरती तुमचा आशीर्वाद मला द्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पा काय तिला आशीर्वाद देणार, कारण का तिचा हेतू पूर्णतः वाईट आहे. पण तरीसुद्धा ती इथे देवाकडे आता मागणं मागत असते की मला यशस्वी कर. पण प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पा तिचे सगळे डाव हाणून पाडणार हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश, अबोली सगळेजण आनंदामध्ये असताना त्यांच्या आनंदावरती विरजण टाकण्यासाठी, मिठाचा खडा टाकण्यासाठी तिथे विजया आलेली असते. विजया दरवाजा उघडते तेव्हा अबोली, अंकुश सगळेजण तिच्याकडे एकटक बघतच राहतात. तेव्हा इथे अबोलीला आठवतं की कशा पद्धतीने इथे आता विजयाने अबोलीला रडवलेलं असतं, कशा पद्धतीने इथे अबोलीची केस ती लढत असते आणि अबोलीला विनाकारण त्या केसमध्ये अडकवत असते. तर इथे अबोलीची आणि तिची पहिल्यापासूनच चांगली कट्टर दुश्मनी आहे. तर इथे आता स्वतः अबोलीसुद्धा एक वकील आहे, तेव्हा अबोली वकील तरी नव्हती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विजया म्हणत असते, अरे मला तर इथे यायचंच होतं, मला अबोलीची आनंदाची बातमी कळली ना, मग मी लगेच धावत पळत आले तुझं अभिनंदन करायला. तेव्हा इथे आता विजया म्हणत असते, हे घे ना, अरे अंकुश हा घे, मिठाईचा पुडा घे आणि सेलिब्रेट कर. तेव्हा अंकुश म्हणतो, तू इथे काय करतेस आणि निरोप वगैरे काही नाही, काही फोन वगैरे नाही आणि असे अचानक कशी काय आलीस. तेव्हा विजया म्हणते, अरे आनंदाची बातमी कळली म्हणून आले सांगितलं ना. तेव्हा अबोली म्हणत असते आपल्या मनामध्ये की विजयाला कसं कळलं की माझ्या इथे आनंदाची बातमी आहे आणि ही इथे कशी काय आली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विजया रमाला म्हणत असते, काय रमा, अगं आनंदाची बातमी आहे, तुझ्या सुनेची चोरोटी भरतीयस ना, मग मी तुझ्या सुनेची चोरोटी भरली तर चालेल ना. असं म्हणतात की चोरोटी वगैरे भरल्यानंतर इथे आपण बाळाला आणि बाळाच्या आईला चांगल्या ब्लेसिंग्स देतो, बरोबर ना. मलासुद्धा आशीर्वाद द्यायचा आहे तुझ्या सुनेला आणि तुझ्या होणाऱ्या नातीला किंवा नातवाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रमा म्हणत असते त्याची गरज नाही आहे, कारण चोरोटी तेच लोक भरतात, त्यांचा हेतू चांगला असतो आणि आशीर्वाद तेच लोक देतात, ते खरोखर चांगले असतात. पण तुझा ना हेतू चांगला आहे ना तू स्वतः माणूस म्हणून चांगली आहेस. तू का बरं तिची ओटी भरशील, कारण तू इथे काहीतरी कारस्थानच आली आहेस, हे आम्हाला माहिती आहे. तुझं काहीतरी कारस्थान आहे म्हणून तू इथे आली आहेस ना. त्याच्यामुळे तू मनातून किती वाईट आहेस आणि तुझा हेतू किती वाईट आहे हे तुला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. तेव्हा ही नाटके करायची गरज नाही आहे तुला. तेव्हा विजया म्हणते, म्हणजे काय, मी आता इथे अबोलीची ओटी भरायची नाही आहे. अगं इथे एक बाई आता चांगली सुनेची ओटी भरायला आली आहे, तिला तू ओटी भरू दिलं नाहीस तर लोक काय विचार करतील, काय बोलतील काय. इथे एक बाई आता तुझ्या सुनेला ब्लेसिंग्स द्यायला आले आणि तू तिला खाली हात पाठवलंस. अगं बाळाला आणि तुझ्या सुनेला आशीर्वाद नको आहे का. तेव्हा इथे अंकुश रमाला खुणावतो आणि म्हणते की ठीक आहे, भरू दे तिला ओटी. तेव्हा इथे रमा म्हणते, ठीक आहे भर ओटी, पण तिला चांगला आशीर्वाद दे. त्यानंतर इकडे आता लगेचच विजया ओटी भरत असते. ती इथे हळदी कुंकू लावते, तिला ओवाळते. त्यानंतर ती म्हणत असते की अबोली, तुझं हे बाळ आता जे जन्माला येणार आहे ना, ते तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख घेऊन येऊ दे, आनंद घेऊन येऊ दे. तेव्हा अबोलीसुद्धा तिच्याकडे बघा कशी रोखून बघते, रागाने बघते, कारण का तिलासुद्धा तिचं तिथे अचानकपणे येणं अजिबात आवडलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता विजया म्हणत असते की तुमचं हे बाळ जे जन्माला येईल ते सुख, समृद्धी, आनंद घेऊन तर येईलच नाही का. आणि ओटी भरत असताना इथे अबोलीचं मंगळसूत्र आता ते तुटतं आणि तिच्या हातावरती खाली पडतं. तेव्हा इथे विजया म्हणत असते, अरे देवा, काय गं अबोली, तुझं मंगळसूत्र तुटलं. तुमचं हे बाळ जे जन्माला येणार आहे ते तुमचे सुखाचं कारण बनणार आहे की दुःखाचं, खरंच मला काहीच कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, मंगळसूत्र तुटले हे बघितल्यानंतर अंकुश खूपच जास्त घाबरतो. त्याचबरोबर रमा सगळेजणं टेन्शनमध्ये येतात की असं अचानक कसं घडलं, म्हणजे मंगळसूत्र कसं काय तुटू शकतं. तेव्हा इथे विजया म्हणत असते की आली आहे मी पुन्हा तुम्हाला इथे उद्ध्वस्त करायला, कळलं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बघा अबोली आणि विजया दोघीजणी एकमेकींबरोबर बोलत असतात, पण दोघी एकमेकींच्या किती कट्टर दुश्मन आहेत हे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे बघूनच कळत आहे.